9:30 झाले तरी अजून कोण झोपलं नाही. नमस्ते मंडळी, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आमची तर अजून सकाळ झाली नाही, सगळे झोपलेत. आईची बेल वाजते तरी आई उठत नाही. सगळे झोपलेत, तोपर्यंत चहा करून घेऊया. चहा करते तोपर्यंत. चहा बनवून घेते. आईची बेल वाजत आहे, तर आईला काही भांडी वगैरे लावून घेते. इकडे आई बघा बसूनच झोपतात ते. त्यांची झोप पूर्ण नाही झाली, बसून डुकल्या खातात ते. यांच्या पण झोपा झाल्या, सगळे झोपले. हो का, हे दोघं झोपलेत, हे दोघं झोपलेत म्हणून मी पण झोपले. आता हे दोघं उठले ना का ती पण उठत. तिला तर जरा आवाज नको, लगेच मॅडम उठून बघतात. तोपर्यंत चहा घेते. या चहा प्यायला. मंदिर वगैरे स्वच्छ करायचं आहे, आज गुरुवार आहे. पहिलं मंदिर स्वच्छ करून घेते. बघा माझी छान अशी पूजा झाली आहे गुरुवारची. मंदिर माझं छान असं फुलांनी सजवलं आहे, पूर्ण पिवळं पिवळं झालं आहे. गणपतीला हार बघा किती छान दिसतो. आईने रात्री 12 वाजता बनवलं. वेण्या वगैरे आईने रात्री बनवल्या 12 वाजता. एकदम प्रसन्न अशी माझी छान गुरुवारची पूजा झाली. आता झालं मनू, झोप नाही झाली तुझी? हां, काय झालं बाबू? बघा कसं गरीबावानी बसलंय, पण ते गरीब नाही. इकडं आई पुऱ्या करतात. ते साईला चहापुरी खायची आहे. जेवणाला मसूर भात, संध्याकाळी डोसे करायचे. पीठ फुगायला ठेवलं आहे. गॅस संपला, आता ह्याचाच वापर करावा लागणार आहे जोवर सिलेंडर येत नाही तोपर्यंत. हे बघा नवीन शिगडी वापरायला काढली. अजून त्याचं काही कळत नाही फंक्शन, त्याच्यामुळे सगळं तेल तेल उडलं बघा. पहिली रेसिपी सांबार बनवलाय.